नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. आता बातमी आहे जालन्यातील अष्टपैलू व्यक्तिमत्वाची, ज्यांनी आधी स्वतःला घडवलं आणि मग हजारो तरुणांना घडवण्याचा ध्यास घेतलाय. होय, आपण बोलतोय जालना शहरातील पहिले लोहपुरुष, आयर्न मॅन पुरस्कार प्राप्त कैलास झोळगे यांच्याबद्दल. काय आहे त्यांची कामगिरी, पाहूया त्या स्पेशल रिपोर्टमधून. समुद्राच्या खाड्या पोहत पार करणारा हा जलवीर राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकणारा विजेता आहे. जवळपास 15,000हून अधिक नागरिकांना जलतरण शिकवणारा क्रीडा गुरु आज जालना शहराच्या अभिमानाचा नवा चेहरा बनला आहे. जालना शहरातील क्रीडा विश्वात आज सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे कैलास झोळगे. जालन्यातील पहिले लोहपुरुष, आयर्न मॅन पुरस्कार विजेते हा मान नुकताच त्यांच्या माथ्यावर शोभू लागला आहे. अत्यंत कडक शिस्त, निर्दंड मेहनत आणि न थांबणारी जिद्द यांच्या जोरावर त्यांनी हा सन्मान मिळवला असून जालना शहराचा क्रीडा नकाशावरील मान अभिमानाने उंचावला आहे. आगामी काळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली अजून अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू घडतील यात काही शंका नाही. जालना शहराची ओळख जलतरणाची नवी राजधानी म्हणून निर्माण हो, हीच अपेक्षा. सर, मला आपलं नाव सांगा आणि नुकताच आपल्याला काय आयरन पुरस्कार वगैरे, आयरन मॅन म्हणून पुरस्कार प्राप्त झालाय. काय सांगाल, आपण बऱ्याच दिवसानं टीचिंग वगैरे करताय स्विमिंगची, काय सांगाल सर? माझं नाव कैलास गजाननराव झोळगे आहे. मी 22 वर्षापासून कोचिंग करतोय स्विमिंगची. तर 5 ऑक्टोबर 2025 रोजी कोल्हापूर नुकत्याच झालेल्या लोहपुरुष हाफ आयर्नमॅन स्पर्धेमध्ये तिथे एक पुरस्कार भेटला. त्याचं एक 70.3 डिस्टन्स असते. 70.3 म्हणजे माइल्स असते काउंटमध्ये, आणि 113 किलोमीटर कंटिन्यू अंतर कंप्लीट करायचं असते. त्यामध्ये सर्वात अगोदर 1.9 किलोमीटर स्विमिंग, त्यानंतर बॅक टू बॅक 90 किलोमीटर सायकलिंग, परत 21 किलोमीटर रनिंग. हे अंतर 8.5 तासामध्ये क्वालिफाय करायचं असते. तर मी हे पूर्ण अंतर केवळ 7 तासामध्ये पूर्ण करून जालन्याचा फर्स्ट आयर्नमॅन हा पुरस्कार मला देण्यात आला. सर, आता स्विमिंगचे फायदे वगैरे, आपण आता बऱ्याच दिवसानं स्विमिंग वगैरे करतात, तर आता वयोगट वगैरे काय असतं याच्यामध्ये स्विमिंग? ह्याच्यामध्ये 2-2.5 वर्षापासून मुला मुलींना ते एक 75-80 वर्षापर्यंत जे तुमच्यामध्ये कॅपॅसिटी राहील, महिला, पुरुष, स्त्री, मुलं मुली, हे त्या वयापर्यंत स्विमिंग करू शकतात. स्विमिंग शिकण्यासाठी एक स्विमिंग असा गेम आहे की त्याला कोणत्याच वयाची, कोणत्याच वजनाची अट नाहीये. तुम्ही कोणत्याही वयामध्ये, कोणत्याही वजन गटामध्ये स्विमिंग करू शकता. मागच्या 20-22 वर्षामध्ये सायंटिफिकली स्विमिंग सेंटर म्हणून जालन्यामध्ये एकमेव आपलं सेंटर असं आहे की तिथे फक्त सायंटिफिकली स्विमिंग देता येते आणि 12 महिने कोचिंग इथे चालू असते. सर, स्विमिंगचे फायदे काय आहेत मला ते सांगा. स्विमिंगचे फायदे भरपूर आहेत तसे. मी एक तुम्हाला थोडक्यामध्ये सांगेल. लहान मुलांना पाहायला गेलं किंवा मोठ्या माणसांना पाहायला गेलं तर सगळ्यांना सारखे फायदे असतात. लहान मुलं कॉन्सन्ट्रेशन जास्त वाढते, ब्रिदिंग कॅपॅसिटी, लंग्स कॅपॅसिटी, हार्ट बीट आणि रिदम ह्या गोष्टी पूर्ण येतात. ब्रेन स्ट्रोक आणि ब्रिदिंग वगैरे त्याच्यामध्ये भरपूर होते. जी लंग्स कॅपॅसिटी आहे एक्सपॉन्डेबल होती आणि अभ्यासावर पूर्ण नियंत्रण असते आणि कॉन्सन्ट्रेशन खूप वाढते त्याच्यामध्ये, आणि एकाग्रता मध्ये खूप फायदा होतो. तर आता हे जे सगळे स्विमिंग करणारे आहेत, विविध वयोगटातले आहेत, त्यांना आता काय मोलाचा सल्ला वगैरे आपण काय देणार आहात? तुम्ही नेहमीकरिता फिट राहण्यासाठी स्विमिंग करणं खूप गरजेचं आहे. सांगा, आपण बऱ्याच दिवसापासून स्विमिंग वगैरे करतायत, काय सांगाल? नमस्कार, माझं नाव रमेश मगरे. मी तसं 20 वर्षापासून स्विमिंग करत होतो, परंतु जालन्याला आल्यानंतर मी 3 वर्षापूर्वी जे स्विमिंग करत होतो तर मला वाटलं की मला स्विमिंगच येत नाही. जेव्हा मी कैलास सरांच्या सान्निध्यात आलो तेव्हा मला कळालं की ब्रीदिंग म्हणजे काय असतं. पूर्वी मी फक्त तोंड वर करून पोहत होतो आणि मला दम लागत होता. स्विमिंग असं केलं पाहिजे जसं आपण हवेमध्ये रेस्पिरेशन करतो त्याप्रमाणे पाण्यामध्ये ब्रीदिंग करायचंय. आपल्याला हवेतून श्वास घ्यायचा आणि पाण्यात सोडायचा नाकाने. हे शिकल्यानंतर मला खूपच आनंद झाला आणि नंतर मला आता स्विमिंगचे फायदे कळतायत. माझे लंगची कॅपॅसिटी वाढली आणि स्विमिंगमुळे आता मला दम लागत नाही आणि प्रत्येकाने स्विमिंग ही करायलाच पाहिजे.
ऑक्सिजन लेवल आपल्या शरीरात खूप वाढत जाते आणि आपला स्टॅमिना वाढतो. स्विमिंग केल्यानंतर इतका उत्साह येतो की घरी गेल्यानंतर असं काहीतरी नवीन गोष्ट करायला रोज आनंद वाटतो. तर नेहमी डॉक्टरांचा सल्ला असतो की व्यायाम केलाच पाहिजे. तर हा पोहण्याचा व्यायाम कशा पद्धतीने वाटतो? पोहण्याचा व्यायाम सगळ्यात उत्कृष्ट आहे. पूर्वी मी रनिंग करायचो, पण त्याचा एवढा मला फायदा झाला नाही जितका स्विमिंगचा झाला. काय नाव आपलं? रमेश मगरे. जालना महानगरपालिकेच्या वतीने मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण करणे सुरू आहे. या केंद्राची आज जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी पाहणी केली आहे. भोकरदन नाका येथे कुत्र्यांना बंदिस्त करून त्यांचे निर्बीजीकरण करणे सुरू आहे. या कुत्र्यांना बंदिस्त करण्याच्या केंद्राची उभारणी करण्यात आली असून याची पाहणी जिल्हाधिकारी तथा आयुक्त अशिमा मित्तल यांनी केली आहे. यावेळी महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम, उपायुक्त नंदा गायकवाड, अभियंता राजेश बगळे, सय्यद सौद, स्वच्छता निरीक्षक शोएब खान, सॅमसन कसबे व इतर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी यांनी या डॉग बंदिस्त केंद्राची पाहणी करून काही महत्त्वाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे. सदर बाजार पोलिसांनी एका तरुणाकडून गावठी पिस्टल आणि 50 नशीच्या गोळ्या जप्त केल्या. सदर बाजार पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखे पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश मस्के यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. मोहम्मद मुदसिर अब्दुल गफार, राहणार देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा, हा अग्रसेन भवन परिसरात मोटरसायकलवर फिरत असताना त्याला सदर बाजार पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याच्या कमरेला एक स्टीलची बॉडी असलेला गावठी कट्टा, त्यास मॅगझिन असलेला व ग्रीन पॅनलला दोन्ही बाजूला लाल रंगाची कव्हर असलेला गावठी कट्टा जप्त केला. तसेच त्याचे मोटरसायकलची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातील HF डिलक्स मोसाचे टूल बॉक्स मधून प्रतिबंधित असलेल्या नायट्रोसम नावाच्या नशेच्या गोळ्यांचे प्रत्येकी 10 गोळ्या असलेल्या 5 स्ट्रीप अशा एकूण 50 गोळ्या, HF डिलक्स मोटरसायकल तसेच गावठी कट्टा असा एकूण 1,09,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. मोहम्मद मुदस्सिर अब्दुल गफार, राहणार हकीम कॉलनी, संजय नगर, देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा याने नशेच्या गोळ्या महादू जगताप, राहणार लोणार, जिल्हा बुलढाणा याच्याकडून खरेदी केल्याचे सांगितल्याने त्यासही सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मस्के हे करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक श्री संदीप भारती साहेब यांचे नेतृत्वाखाली DB पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शैलेश मस्के, पोलीस हेड कॉन्स्टेबल जगन्नाथ जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल धनाजी कावळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नजीर पटेल, पोलीस कॉन्स्टेबल भगवान मुंजाळ, पोलीस कॉन्स्टेबल गणेश तेजनकर, पोलीस कॉन्स्टेबल राहुल कटकम, पोलीस कॉन्स्टेबल धनंजय लोंढे, पोलीस कॉन्स्टेबल दुर्गेश गोफणे, पोलीस कॉन्स्टेबल अजीम शेख यांनी केली. आम्ही पोलीस स्टेशनला हजर असताना आम्हाला आमच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की एक इसम हा गावठी कट्टा आणि नायट्रोसमच्या गोळ्या घेऊन जालना शहरात येणार आहे. त्यावरून आम्ही आमच्या पोस्ट स्टाफचं सापळा रचलेला होता. त्याबाबत मान्य पोलीस यांना माहिती पण देण्यात आलेली होती. त्यानुसार आम्ही कारवाई केली असता एक इसम आम्हाला संशयित मोटरसायकलवर येताना दिसला होता. त्याला आम्ही थांबवून त्याची झडती घेतली असता. त्याच्या अंग झडतीमध्ये आम्हाला गावठी कट्टा मिळून आला. तो आम्ही 2 जागेवर जप्त केला. त्यानंतर आम्ही त्याच्या गाडीची झडती घेतली. तर गाडीच्या झडतीमध्ये आम्हाला नायट्रोसन जे की प्रतिबंधित घटक असलेली गोळी होती ती आम्ही 2 जप्त केली होती. त्याच्यामध्ये NDPS कलम सुद्धा आम्ही वाढवले. त्यामध्ये आम्ही एक गावठी कट्टा व सदर मोटरसायकल आणि त्या स्ट्रिप्स 5 स्ट्रिप्स होत्या त्या नायट्रोसमच्या त्या जप्त केलेल्या आहे. त्याच्यामध्ये त्या आरोपीने ज्याच्याकडून ते घेतलेल्या होत्या मेडिकलवाला, त्या मेडिकलवाल्याला आम्ही सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता. त्याने ते विदाऊट प्रिस्क्रिप्शनचे दिल्याने आम्ही त्याला सुद्धा त्या गुन्ह्यात आरोपी करून अटक करण्यात आलेली आहे. त्यामध्ये आरोपी क्रमांक 1चं नाव हे मोहम्मद मुदस्सिर अब्दुल गफार, राहणार देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा असं आहे. तर दुसऱ्या आरोपीचं नाव आहे महादू जगताप, राहणार लोणार हा आहे. अशा दोघांना आम्ही अटक केली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ती कारवाई केलेली आहे. स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने जालना परिसरातील दुकानदारांच्या कमिशन विषयक प्रश्नाबाबत काही दिवसांपूर्वी आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडे निवेदन सादर केले होते. विषयाचे गांभीर्य ओळखत आमदार अर्जुन खोतकर यांनी तात्काळ अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. त्यांच्या हस्तक्षेपामुळे स्वस्त धान्य दुकानदारांच्या कमिशनचा प्रश्न तात्काळ मार्गी लागला असून सदरील कमिशनच्या रकमा रास्त भाव दुकानदारांच्या खात्यात जमा झाल्या आहेत. त्यामुळे हा अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न निकाली निघाला आहे.
यामुळे आज दर्शना बंगला येथे स्वस्त धान्य दुकानदारांनी आमदार अर्जुनराव खोतकर यांचा सत्कार करत त्यांचे मनपूर्वक आभार मानले। यावेळी उपस्थित दुकानदारांनी आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असे मत व्यक्त केले। या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर अध्यक्ष विश्वनाथ बालाजी ढवळे, सचिव नारायण गणपत काळे, दुकानदार रामचंद्र फुलझाडे, शिवाजी वाडेकर, सुभाष घाडगे, बाबा चव्हाण, हाजी सय्यद अकबरभाई, एकनाथ गिराम, विठ्ठल सातपुते, शेषराव वाघ, ज्ञानेश्वर कायंदे, शहादेव काळे, कृष्णादादा डोंगरे, रामदास उमरे आदी मान्यवर उपस्थित होते। गेले कित्येक महिने त्यांचा ज्याला कमिशन म्हणतो आपण किंवा त्याला त्यांचा मोबदला म्हणतो, तो मोबदला त्यांचा मिळत नव्हता आणि हे लोक आता पहिल्यासारखा जमाना राहिला नाही, काही करायचा जमाना राहिला नाही आणि अत्यंत इमानदारीने मेहनतीने ते पिढी जात या गोष्टी करतात म्हणून ते करत आलेले आहेत किंवा करतात। सेवा हाच त्यातला एक भाग मोठा त्यांचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचंही पोट आहे, त्यांनाही परिवार आहे आणि मग त्यांचं जर मोबदला मिळत नसेल तर तातडीनं मी या संदर्भामध्ये त्यांनी माझ्या कानावर टाकलं। मी तातडीनं वरती बोललो, माननीय भुजबळ साहेबांशी, त्यांची तब्येत ठीक नव्हती पण त्यांच्या कार्यालयाशी बोललो, सचिवांशी बोललो, सर्वांशी बोललो आणि ताबडतोब जर तुम्ही यांचा मोबदला लवकर दिला नाही तर मला विधानसभेमध्ये आवाज उठवावा लागेल अशा पद्धतीने मी त्यांना बोललो आणि तातडीनं त्यांनी दखल घेतली आणि या सर्व राशन दुकानदाराच्या मोबदला त्यांनी पाठवून दिला। त्याबद्दल त्यांचेही आभार आणि पुढच्याही काळामध्ये मी पूर्ण ताकदीनिशी यांच्या पाठीमागे उभा राहील। जालना शहरातील जनतेने महानगरपालिका शिवसेनेच्या हातात दिली तर उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार अर्जुन खोतकर यांच्या माध्यमातून शहराचा कायापालट करू अशी ग्वाही ठाकरे सेनेतून नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले भास्कर आंबेकर यांनी दिली आहे। पाहुयात। अद्याप जाहीर झालेले नाहीत, म्हणजे राज्यातील कुठल्याच महानगरपालिकेच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत। निवडणूक आयोगानं फक्त नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुका जाहीर केलेल्या आहेत। महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जर आपण शहराचा विचार केला तर माननीय अर्जुनराव खोतकरांनी भारतीय जनता पार्टीकडं आपण युतीमध्ये निवडणूक लढावी असा प्रस्ताव दिलेला आहे असं मी वर्तमानपत्रामधून वाचलं आहे। तर जर समजा भारतीय जनता पार्टीकडनं युतीचा प्रस्ताव स्वीकारण्यात आला तर भारतीय जनता पार्टी आणि शिंदे यांची म्हणजे आमची शिवसेना या दोघांच्या आणि जर अजितदादांची सुद्धा जी राष्ट्रवादी आहे तर अशी जर युती झाली तर निश्चितपणानं ही महानगरपालिका ही युतीच्याच ताब्यामध्ये येईल हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे। पण समजा असं झालं नाही, माननीय खोतकर साहेबांनी तर त्या अनुषंगाने मला दोन्ही पक्षांकडे प्रस्ताव दिलेला आहेच, पण त्यांनी जर स्वीकारला नाही तर मग काय, तर शिवसेना ही स्वतंत्रही निवडणूक लढावंच लागेल। आणि मला विश्वास आहे की आज या शहरामध्ये अत्यंत चांगले कार्यकर्ते हे शिंदे साहेबांच्या शिवसेने म्हणजे आमच्या शिवसेनेकडे आहेत, की ज्यांचं काम आपल्या आपल्या प्रभागामध्ये अत्यंत चांगलं आहे। आणि मी आणि अर्जुनराव खोतकर साहेब आम्ही दोघांनी या शहराचं अनेक वर्ष नेतृत्व आम्ही दोघं करतोय। मी स्वतः नगर परिषदेमध्ये जवळपास 5 ते 6 टर्म नगरसेवक आणि 2 वेळा नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आणि माझ्या कार्यकाळामध्ये माननीय खोतकर साहेबांच्या माध्यमातून झालेली जी काही विकासाची कामं आहेत ही या शहरातील जनतेसमोर आहेत। या शहराचे जे प्रश्न आहेत, विकासाचे प्रश्न जे आहेत, पाण्यापासून स्वच्छतेपर्यंत आणि इतर विकास कामांचे जे काही प्रश्न आहेत हे सर्व आम्ही, कारण की वर एकनाथ शिंदे साहेबांकडे नगर विकास विभाग आहे तर हे प्रश्न सर्व मार्गी लावू। खूप प्रश्न आहेत शहरामध्ये, या प्रश्नांना आम्ही अत्यंत मार्गी लावून या शहरातील नागरिकांना चांगली नागरी सुविधा मिळाल्या पाहिजे, त्यांना नियमित पाणी, स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, चांगली स्वच्छता या शहराची झाली पाहिजे, रस्त्यांचा असेल, मोकळ्या मैदानांचा विषय असेल, काही अनेक नाट्यगृहापासून तर वेगवेगळे जे विषय आहेत, क्रीडांगणांचे असतील का कसले, या सर्व प्रश्नांना आम्ही निश्चितपणानं ही महानगरपालिका आमच्या ताब्यात जनतेने दिल्यास मार्गी लावू असा मी आणि माननीय खोतकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही जनतेला शब्द देऊ इच्छितो। शिवसेना महानगरपालिकेत ताब्यात देण्यासाठी कोणता फॉर्म्युला तुम्ही वापरणार? फॉर्म्युला म्हणजे आम्ही लोकांमधले लोक आहोत, आमचे खालचे कार्यकर्ते लोकांमधले असणार। आम्ही कधी निवडणुका आल्या म्हणून लोकांमध्ये जातो तर असं नाही, लोकांचं सुख आणि दुःख हे सातत्यानं आम्ही शेअर करणारे लोक आहोत।
लोकांच्या सुखाच्या क्षणामध्ये किंवा त्यांच्या संकटाच्या क्षणामध्ये आम्ही सतत लोकांसोबतच आहोत ना. आणि राहिला प्रश्न हा जो विकासाचा, हे बघा, जे नवीन येतात त्यांना ह्या सगळ्या तयाऱ्या, आराखडे हे सगळं करावं लागतं. अहो, खोतकर आणि आंबेकर हे नाव एका शहराला नवीन आहे का? 40 वर्ष झाले लोक आमच्या दोघांचं नाव ऐकतात या शहरामध्ये. लोक आमचं काम आणि त्यांच्या कुठल्याही प्रसंगामध्ये त्यांच्या सोबत असणं आमचं, हीच आमची रणनीती आहे. महापौर कोण असणार आहे? नाही, आता हे बघा, मी काय म्हटलं, युती जर झाली तर आता शेवटी सर्व वरची नेते मंडळी आम्ही बसू आणि महापौर पदाचाही तो प्रश्न काही खूप अवघड आहे असं नाही. आज महापौर पदाचा विषय नाही, आज विषय आहे पहिला युती होती का, आणि मग दुसरा विषय या महानगरपालिकेमध्ये आमचे जास्त नगरसेवक कसे निवडून येतील, हा विषय सध्या. एक लक्षात घ्या, खोतकर साहेब म्हटले म्हणजे काय असते की खोतकर साहेबांच्या डोळ्यापुढं एक नाव आहे, अलग लक्षामध्ये, की खोतकर साहेबांना वाटतं की बाबा एक नाव जे आहे त्यांना ही संधी मिळाली पाहिजे. मग आमच्या पक्षामध्ये त्या नावाबद्दल दुमत नाही, पण जेव्हा सर्व पक्ष एकत्र येऊन लढतील तर तेव्हा कोणाचे काय किती नगरसेवक येतात, काय परिस्थिती निर्माण, हा नंतरचा विषय आहे. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजियोग्राफी सुविधा, एंजियोप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी। जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन। पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो। आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात, भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं। आपल्याला नळ आपल्या दारात
नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी. शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे. आपला नळ अधिकृत असेल तर आपल्यास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी. आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी. महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही, मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईलाजाने आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी. याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे. जालना शहर महानगरपालिका जालना प्रशासकीय इमारत रेल्वे स्टेशन रोड जुना जालना 433203 कार्यालय संपर्क 02482 230 मालमत्ता कर विभाग कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा QR कोड द्वारे ऑनलाइन पेमेंट POS मशीन द्वारे रोख रक्कम आणि धनादेश. एवढंच लक्षात घ्या, कर्तव्य विसरू नका. आजच मालमत्ता कर भरा. तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला. कर्तव्य विसरू नका. आजच मालमत्ता कर भरा. तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला. हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा. आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला. तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला. हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची आठवणही हवी. मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला. तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती. आजच मालमत्ता कर भरा. स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा. सौजन्य कर विभाग जालना शहर महानगरपालिका जालना.